हरिओम. पसायदान. योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 39. अनुगमन. प्रथम अनुगमन याचा अर्थ जाणून घेऊ. अनु म्हणजे मागे मागे आणि गमन म्हणजे जाणे. अनुगमन म्हणजे मागोमाग जाणे. येथे आपल्या ऋषीमुनींनी संतांनी वेदांच्या मागोमाग जाऊन वेदांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून ते जनतेसाठी उपलब्ध करून दिले. याचा अर्थ त्यांनी वेदांतामधील तत्त्वज्ञान स्वतः समजावून घेतले, जाणून घेतले आणि मग त्याप्रमाणे आचरण केले. मग ते त्यांना जसे उमजले तसे ते त्यांनी त्यांच्या आकलनाप्रमाणे जनतेला उक्त केले, सांगितले. त्यांनी वेदांचा धांडोळा घेतला आणि त्यातील तत्त्वज्ञानाचा मागोवा घेतला. त्यातील तत्त्वज्ञान शोधून ते आधी स्वतः समजावून घेतले, आचरणात आणले आणि मग ते जनतेसाठी सांगितले. आत्मपरब्रह्मामध्ये ब्रह्मांड निर्माण, त्यात सृष्टी निर्माण आणि नंतर आत्मपरब्रह्माकडून वेदकथन हा विषय खूप मोठा आहे. अन्य प्रवचनांमधून मी हा विषय काही ठिकाणी सविस्तर सांगितला आहे. या प्रवचनांचा तो हेतू नाही. यामुळे विस्तार न करता थोडक्यात सांगतो. ब्रह्मांडात सृष्टी निर्माण झाल्यावर जेव्हा मानवी देहधारणा विकसित झाली त्यावेळी ही सृष्टी पाहून मानव विस्मयचकित झाला. त्याला याचा अर्थबोध होईना. तो पुरुषोत्तमाला शरण गेला. त्यावेळी या सृष्टीचे ज्ञान मानवाला होण्यासाठी पुरुषोत्तमाने त्याला वेद दिले आणि वेदांचा अर्थबोध होण्यासाठी त्याला ब्रह्मांडामधील पहिला वैश्विक ध्वनी ओम याची उपासना करायला सांगितले. अशा प्रकारे वेद पुरुषोत्तमाने दिलेले असल्यामुळे ते अपौरुषेय आहेत असे भारतीय तत्त्वज्ञान मानते. वेद भारतीय वैष्णव धर्माची मूलभूत माहिती देतात. याचप्रमाणे ब्रह्मांड, भूगोल, गणित, विज्ञान, आयुर्वेद, ज्योतिष, योग, संगीत, कला, काम, रीतिरिवाज असे अनेक विषयांचे शास्त्र विशद करतात. पुढे वेद महर्षी श्री व्यासमुनींनी सखोल अभ्यास करून वेदांचे अनुगमन केले. त्यांनी वेदांचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 भाग केले. याचप्रमाणे त्यांनी न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा, वेदांत अशी 6 शास्त्रे आणि ब्रह्म, पद्म, विष्णू, वायू, भागवत, नारद, मार्कंडेय, अग्नी, भविष्य, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड, ब्रह्मांड अशी 18 पुराणे असे आणखी विभाजन केले. रामायण, महाभारत, भागवत, ब्रह्मसूत्रे इत्यादी ग्रंथ निर्मिती केली. महाभारतात पुरुषोत्तमाने सांगितलेली भगवद्गीता सामील केली. व्यासमुनींच्या या उपक्रमाबद्दल मतभेद आहेत. आपल्याला त्यात रस नाही. अशा प्रकारे वेदमहर्षी श्री व्यासमुनींनी वेदांचे अनुगमन करून सर्व प्रकारचे ज्ञान उपलब्ध करून दिले. यामुळे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड हे व्यासमुनींचे उष्टे आहे. ते त्यांच्या ज्ञानाने भरलेले, व्यापलेले आहे. ब्रह्मांडामध्ये अशी एकही कृती नाही की जी व्यासमुनींनी सांगितलेली नाही. आमच्या भारतीय तत्त्वज्ञानाचे वेदमहर्षी श्री व्यासमुनी हे मूलभूत आधारस्तंभ आहेत. आमच्या ऋषीमुनींनी रात्रंदिवस वेदांच्या अनुगमनाने, अथक परिशीलनाने अभ्यास केला. ऋषीमुनींनी अनेक प्रकारच्या रचना केल्या. यासाठी कित्येक जण अरण्यात एकांतवासात राहिले. सृष्टीचे सूक्ष्म अवलोकन केले आणि वेदांचे अनुगमन करत चौफेर विविध विषयांचे सखोल वैश्विक विज्ञान सांगणारी कित्येक उपनिषदे सांगितली, शास्त्रे समजावून दिली, पुराणे कथन केली. याचबरोबर सूत्ररूपाने वेदांमधील तत्त्वज्ञान जनतेच्या गळी उतरवले. माऊलींनी भगवद्गीतेच्या अनुगमनाने भावार्थ दीपिका आणि अमृतानुभव अशी थोर ग्रंथरचना केली. या जोडीला त्यांनी चांगदेव 65, हरिपाठ तसेच हजारो ओव्या, अभंग, भारुडे, साक्या, दिंडी, विरहिणी,
इत्यादी रचना केल्या. पंढरीच्या वारीला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. त्यांनी पंढरीच्या वारीत गावोगावी हजारो वारकरी सामील करून घेतले. ही अशी वारी आजपर्यंत सुरू आहे. माऊलींच्या समकालीन संतांनी उपलब्ध आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे अनुगमन करून अनेकांना काव्य गायला आवडते ही रुची हेरून त्यांनी अनेक ओव्या, अभंग, भारुडे, साकी, दिंडी अशा काव्याच्या प्रकारात हजारो रचना केल्या. वारीमध्ये नृत्य करत करत, गात गात या काव्यरचना सुप्रसिद्ध केल्या. अशा प्रकारे पूर्वापार संपूर्ण भारतामधील ऋषीमुनींपासून ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे, त्यांचे समकालीन संत येथपर्यंत आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या अनुगमनाने अभ्यास करून वेदांमधील तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिले. पुढे कालौघात अनुगमन थांबले आणि सुरू झाले अनुसरण. हरिओम.